नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी. नमस्कार. आज आपण डायबेटीसची एक केस बघणार आहोत, कारण डायबेटीसचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने येणारी कॉम्प्लिकेशन सुद्धा खूप वाढलेली आहेत. तेच या गृहस्थांच्या बाबतीतही झालेलं आहे. 54 वर्षाचे हे गृहस्थ, ज्यांना 15 वर्षापासून डायबेटीस होता, आता डोळ्याचा त्रास सुरू झाल्यामुळे 2दा डोळ्यात इंजेक्शन सुद्धा दिलेली होती. त्यांनी आपला रेडिओ कार्यक्रम ऐकला होता आणि म्हणून ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले. 1 वर्ष आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली. डोळे तर बरे झालेच, पण इन्शुलिनचं इंजेक्शन सुद्धा बंद झालं. तर यांची केस काय होती? कसं असं माहिती आहे का की जर का थोडंसं तुम्ही नीट विचार केला हां, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. ओके. मग आता त्यानंतर त्यांनी आपले जेव्हा प्रोग्राम बघितले तेव्हा त्यांना या गोष्टी सायंटिफिकली पटल्या. कारण कसं आहे की तिथे जर का तुमच्या म्हणजे पडद्याला जर का सूज येत असेल किंवा रेटायनाला सूज येत असेल तर याच्यासाठी जे काही कारणीभूत आहे ते तुमच्या शरीरात वाढलेलं पित्त आहे. हे जे काही पित्त आहे जोपर्यंत तुम्ही ते कमी करत नाही हां, तोपर्यंत जी सूज येण्याचे जे कारण आहे ती दूर होणार नाहीयेत. खरंय. आणि तुम्ही नुसतंच लोकल लेवलला जर का सूज कमी करत राहिला तर हां. परत त्या गोष्टी होत राहणार आहेत. बरोबर. म्हणजे डोळा हा म्हणजे मी जे काही प्रत्येक याच्यामध्ये सांगतो, डोळा हा काही शरीराच्या बाहेरचा भाग नाहीये. नाही. त्यामुळे तुमच्या जे काही पडद्यावर परिणाम होणार आहे तो शरीराचा ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे तो पूर्णपणे. आणि त्यामुळे ओव्हरऑल जर का शरीर तुम्ही बॅलन्स केलं तरच तुम्ही डोळे वाचू शकाल. आणि ही गोष्ट त्यांना सायंटिफिकली पटली आणि म्हणून मग ते काय झालं, आपल्याकडे ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट घ्यायला आले. अगदी खरंय. मग आयुर्वेदानुसार आपण काय ट्रीटमेंट दिली हे जाणून घेऊयात. पण त्याआधी श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या आजारामध्ये औषधमुक्त जीवन साध्य करणं सहज शक्य आहे आयुर्वेदाच्या साथीने. त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. संपर्क 8484 05 10 25 8484 05 10 25 8484 05 1025. डॉक्टर विद्याधर गिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, दर शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे तुम्हाला भेटू शकतील. सर, मग यांच्या केसमध्ये आपण काय सांगाल की आयुर्वेदानुसार काय उपचार केले गेले पाहिजेत म्हणजे या कॉम्प्लिकेशन्स आपण टाळू शकतो? कसं आहे की डायबिटीस म्हणजे नक्की काय, तर आपण जे काही खाल्ल्यानंतर अन्नरसाची निर्मिती होते हां. त्याच्यातून रसधातू बनत असतो. अच्छा. आता हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते अग्नीमुळे होत असतं. हो. आणि हा अग्नी कुठेतरी बिघडला तर मग रसधातूची निर्मिती प्रॉपरली होत नाही आणि त्याच्यातून साखर वाढायला लागते. बर. आणि आपण या रसधातूचा बॅलन्स करणं, अग्नीचा बॅलन्स करणं सोडून आपण काय करतो, आपण नुसती साखर बॅलन्स करण्याच्या मागे लागतो. आणि मग नंतर रसानंतर रक्त बिघडायला लागतं, रक्तानंतर मांस बिघडायला लागतं. आपण बघतो की वेट लॉस वगैरे व्हायला लागतो. हो. परंतु होणार होतं ते म्हणजे म्हणतो ना, धातूचा इम्बॅलन्स जो आहे शरीर किती काळ सहन करणार. बरोबर. ज्या वेळेला रक्तधातूचा इम्बॅलन्स जो आहे शरीराच्या सहनशक्तीच्या बाहेर जाईल त्यावेळेला तुमच्या रेटायनाला सूज येणार आहे, कारण डोळा रक्तापासून बनलेला आहे. खरंय. मग आपण काय केलं त्यांचं की हे जे काही शरीराचे जे काही इम्बॅलन्स झाले होते ते सगळे आपण रिपेअर करायला सुरुवात केली. डायबिटीसचं जे काही मूळ कारण आहे, जो काही अग्नी बिघडलेला होता तो रिपेअर केला आणि त्याच्यामुळे त्यांच्या डायबिटीसच्या सुद्धा गोळ्या बंद झाल्या. आणि त्याच्याबरोबर म्हणजे त्यांचं म्हणतो ना की इतर जे काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाले होते रक्तदोषांमुळे, तर ते सुद्धा त्यांचे काय झाले, दूर झाले आणि त्याच्यातून रेटायनोपॅथी परमनंटली त्यांची बरी झाली. वा. म्हणूनच श्रोते हो, डायबेटीस सारख्या आजारामध्ये सुद्धा पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळणं सहज शक्य आहे आयुर्वेदाच्या साथीने. त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. संपर्क 8484 05 10 25 8484 05 10 25 8484 05 1025. डॉक्टर विद्याधर गिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, दर शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे तुम्हाला भेटू शकतील. पुन्हा भेटूयात ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.